तर बीडमधली ही मारहाणीची प्रकरणं काही केल्या थांबत नाहीत। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या साडूचं मारहाण प्रकरण आता बाहेर आलंय। धनंजय यांचा साडू दादा खिंडकर हा डकर बीड जिल्ह्यातील बाभळगाव ग्रुप ग्रामपंचायतीचा सरपंच आहे। पीडित तरुण ओंकारला 2 महिन्यांपूर्वी खिंडकरसह 7 जणांनी पाईप, काठ्या आणि बेल्टनं अमानुष मारहाण केली। धक्कादायक म्हणजे यावरती अद्यापही कुठलीही कारवाई झालेली नाहीये। पीडित तरुणानं खिंडकरच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली होती आणि त्याचा राग मनात धरून खिंडकर आणि त्याच्या साथीदारांनी त्याला बेदम मारहाण केली। मारहाण करणाऱ्यांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश असल्याचं समजतंय। खिंडकरवरती याआधी खुनाचा प्रयत्न, त्यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांवरती हल्ला करणं आणि दरोडा टाकणं असे गुन्हे दाखल आहेत। दरम्यान धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू असलेले दादा खिंडकर यांचा एक मारहाणीचा व्हिडिओ समोर येतोय, ज्यामध्ये दादा खिंडकर आणि काही लोक एका व्यक्तीला बेल्टनं मारहाण करताना त्यामध्ये दिसत आहेत। दादा खिंडकर आपल्यासोबत आहेत। हा व्हिडिओ काय आहे? हा व्हिडिओ म्हणजे हा माझा घरगुती विषय आहे। माझे घरातला व्यक्ती आहे तो, आणि जे काय आहे या प्रकरणात मी रात्री खुलासा करणार आहे। परंतु हे जे काही व्हिडिओ बाहेर आलेला आहे तो 2.5 वर्षापूर्वीचा आहे। 2 ते 2.5 वर्ष झालेले आहेत त्या गोष्टीला, आणि तो जुना आहे। परंतु आज जे काही पद्धतीने धनंजय देशमुख असतील, देशमुख कुटुंबावरचा विषय असेल, त्या विषयातून कुठंतरी आम्हाला बाहेर काढण्यासाठी असे व्हिडिओ व्हायरल केले जाणार आहेत, ही आम्हाला पूर्वकल्पना आहे। आम्हाला या अगोदरच आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला अनेक गोष्टीत त्रास दिला जाणार आहे, आणि आम्हाला ती जी कल्पना आहे। परंतु आम्ही देशमुख कुटुंबाची कुठेही साथ सोडणार नाहीत। कुठलीही वाईट वेळ आमच्यावर आली आणि आणली गेली तरी आम्ही देशमुख फॅमिलीपासून लांब जाणार नाहीत। प्रश्न हा आहे की तो जर तुम्ही मारहाण केलीच नसती तर तुम्ही जे बोलताय हे सगळं पुढं आलंच नसतं, त्यामुळे तुम्ही मारहाण का केली? आधी जे काही विषय आहेत त्या संदर्भात आम्ही रात्री खुलासा करणार आहोत। तुम्हाला ज्या व्यक्तीला मारले वाटतंय तो स्वतः येऊन तुम्हाला बोलल, आणि त्याच्यावर मी प्रतिक्रिया नंतर देईन। जो काही विषय आहे तो देशमुख फॅमिलीतला जो विषय आहे त्यातून आम्हाला त्या प्रकरणापासून लांब काढण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत, आणि जे काही मारहाणीचा विषय जर असेल त्या विषया संदर्भात आम्ही रात्रीच्याला जी काही घटना घडलेली त्या संदर्भात पूर्ण पुराव्यानिशी खुलासे आम्ही करू। बरं, लोकांनी असं का समजू नये की तुमची ही घटना देशमुख यांच्या प्रकरणामध्ये विरोधकांना बळ मिळते, कारण तुम्ही त्यांच्या पाठीशी सावलीशी उभा राहिला होतात, म्हणजे धनंजय सोबत आहे ना। मग ती घटना वेगळी आणि ही घटना वेगळी सर। ह्या घटनेचा त्या घटनेशी संबंध नाही आहे। ही घटना वेगळी, ही जुनी घटना आहे, आणि त्याच्यात काय झालं काय नाही तुम्हाला ज्यावेळेस मी खुलासा करेल त्यावेळेस समोर येईलच ना। धन्यवाद। हे होते दादा खिंडकर, आणि त्यांनी प्रत्यक्षरित्या मान्य केलं की मारहाण करणारा मी व्यक्तीच आहे, मात्र ती घटना नेमकी काय आहे याचा खुलासा संध्याकाळी करेल। कॅमेरामन प्रमोद जोशीसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, बीड। दरम्यान या व्हिडिओवरती आता धनंजय देशमुख यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूया। मला या बाबतीत काल देखील प्रश्न विचारले की जी लोक या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये आहेत, लोकप्रतिनिधी, त्यांच्या अशा बातम्या येत आहेत, ऑडिओ क्लिप येत आहेत, तर मी काल देखील म्हणलोय आणि आत्ताही म्हणतोय, कायदा हा सर्वांसाठी समान काम करतो। आरोपींना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही थांबणार नाही। ज्या काही इतर गोष्टी आहेत त्याचं स्पष्टीकरण मी काल देखील म्हणलोय, आत्ता देखील म्हणलोय की त्यांच्याकडून त्याचं स्पष्टीकरण घ्यावं। व्हिडिओ आहेत, ऑडिओ आहे, किंवा ज्या काही गोष्टी जुन्या आहेत त्या कुठंतरी ह्या सगळे निघत आहेत, तर त्यावर मी प्रतिक्रिया एकच देईल की जो कायदा आहे तो सर्वांसाठी सारखा आहे, आणि त्या आरोपींना कशी शिक्षा भेटेल या संदर्भात मी म्हणजे बोलणं शक्यतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।